नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सगळ्यांसाठी एक जबरदस्त आणि महत्त्वाची बातमी आहे. शासनानं महारेशीम अभियान 2026ची अधिकृत घोषणा केली आहे. पण जरा थांबा. व्हॉट्सॲपवर किंवा सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवण्याआधी ही शासनाची खरी आणि संपूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की बघा. कारण चुकीच्या माहितीमुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. आपल्या शेतीतून एक खात्रीशीर आणि नियमित उत्पन्न मिळावं असं कोणाला नाही वाटणार, बरोबर ना? जर आपलंही हेच स्वप्न असेल तर शासनाची ही योजना खास आपल्यासाठीच आहे. चला तर मग ही सुवर्णसंधी काय आहे ते व्यवस्थित समजून घेऊया. चला पटकन बघूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी महारेशीम अभियान म्हणजे नेमकं काय आहे, मग अर्ज करायच्या अधिकृत तारखा कोणत्या आहेत, अर्ज करण्याची खरी पद्धत कोणती, यातून शेतकऱ्यांना फायदे काय मिळणार आहेत, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फसवणुकीपासून स्वतःला कसं वाचवायचं हे सगळं आपण आज पाहणार आहोत. चला तर मग थेट पहिल्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. हे महारेशीम अभियान नक्की आहे तरी काय, आणि याला एक सुवर्णसंधी का म्हटलं जातंय ते आता बघू. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर महारेशीम अभियान हा सरकारचा एक अधिकृत कार्यक्रम आहे. या योजनेतून जे शेतकरी तुती लागवड करून रेशीम शेती करू इच्छितात किंवा टसर रेशीम शेती करू इच्छितात त्यांच्यासाठी ही एक खास नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. म्हणजे आता सरकार स्वतः रेशीम शेतीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देते. आता सरकार हे सगळं का करतंय, यामागचा उद्देश खूप महत्त्वाचा आहे. सरकारला फक्त रेशीम उत्पादन वाढवायचं नाहीये, तर ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करायच्या आहेत. शेतकऱ्यांना एक खात्रीशीर उत्पन्नाचा मार्ग द्यायचा आहे आणि आपल्या महाराष्ट्रात जे पोषक हवामान आहे त्याचा पुरेपूर फायदा घेऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा मजबूत करायचं आहे. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या माहितीकडे, नोंदणीच्या अधिकृत तारखा. ही माहिती थेट शासनाच्या 4 फेब्रुवारी 2026च्या GR मधून म्हणजे शासन निर्णयातून घेतलेली आहे. त्यामुळे यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या. शासनाने संपूर्ण महाराष्ट्रासाठी 2 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आपला जिल्हा नेमका कोणत्या टप्प्यामध्ये येतो हे काळजीपूर्वक तपासून घ्या. बघा, पहिला टप्पा आहे 4 फेब्रुवारी ते 5 मार्च 2026 पर्यंत. यामध्ये बीड, जालना, नांदेड, अमरावती असे एकूण 21 जिल्हे आहेत. आणि दुसरा टप्पा आहे 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 पर्यंत. यामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर असे एकूण 12 जिल्हे आहेत. तुमच्या जिल्ह्यासह संपूर्ण यादी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे नक्की तपासा. तारखा तर आपल्याला समजल्या, पण आता प्रश्न येतो की अर्ज करायचा कसा? आणि हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण याच ठिकाणी लोकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. चला, शासनानं सांगितलेली खरी आणि अधिकृत पद्धत कोणती आहे तेच पाहू. हे बघा, व्हॉट्सॲपवर कुठूनही आलेली कोणतीही लिंक उघडू नका. कुणी एजंट सांगत असेल की मी नोंदणी करून देतो तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. एक गोष्ट टोक्यात पक्की करून ठेवा, या योजनेची अधिकृत नोंदणी फक्त आणि फक्त आपले सरकार याच सरकारी पोर्टलवर होणार आहे आणि त्यासाठी 1 रुपयाचंही शुल्क नाहीये. ही नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. आणि हे मी माझ्या मनाने सांगत नाहीये. इथे बघा, हा थेट 4 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयातलाच अधिकृत उल्लेख आहे. यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे की नवीन नोंदणी फक्त आपले सरकार पोर्टलवरच करावी. त्यामुळे दुसरा कोणताही मार्ग किंवा व्यक्ती यावर अजिबात विश्वास ठेवू नका. ठीक आहे, अर्ज कुठे आणि कसा करायचा हे तर आता स्पष्ट झालं. पण या सगळ्या धावपळीतून आपला नेमका फायदा काय? या योजनेत सहभागी झाल्यावर शेतकऱ्याला नक्की कोणते लाभ मिळतात ते आता आपण समजून घेऊया. यातला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे उत्पन्नाची हमी. रेशीम शेतीतून एक शाश्वत म्हणजे कायमस्वरूपी उत्पन्न सुरू होतं, आणि जेव्हा उत्पन्न स्थिर होतं तेव्हा साहजिकच गावाच्या विकासालाही चालना मिळते, आपलं राहणीमान सुधारतं. एवढंच नाही तर या योजनेला शासनाच्या इतर योजनांचीही जोड दिली जाते. आता आपण आलो आहोत सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. ही सगळी प्रक्रिया करताना कोणती काळजी घ्यायची आहे आणि फसवणूक टाळण्यासाठी काय करायचं ते आता नीट ऐका. तुमच्यासाठी ह्या 4 सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. 1. आधी आपल्या जिल्ह्याची नोंदणीची तारीख कोणती आहे ते तपासा. 2. फक्त आणि फक्त आपलेच सरकार याच अधिकृत पोर्टलवरून नोंदणी करा. 3. कोणत्याही एजंटला, मध्यस्थाला किंवा अनोळखी व्यक्तीला 1 रुपयाही देऊ नका. आणि 4. शासनाकडून येणाऱ्या पुढच्या अधिकृत सूचनांचीच वाट बघा. शासन निर्णयात आणखी एका गोष्टीचा खास उल्लेख आहे, तो म्हणजे कुठेही निवडणुका असतील तर आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल.
यावरूनच आपल्याला कळतं की ही सगळी प्रक्रिया किती नियमानुसार आणि पारदर्शकपणे होणार आहे. चला तर मग आत्तापर्यंत आपण जी काही माहिती पाहिली त्याचा एकदा आढावा घेऊया आणि नोंदणी यशस्वी झाल्यानंतर पुढे काय करायचं तेही समजून घेऊया. अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल की आपले सरकार पोर्टलवर नोंदणी तर केली, पण आता पुढे काय? तर बघा, तुमची नोंदणी एकदा यशस्वीरित्या पूर्ण झाली की पुढच्या सर्व सूचना आणि मार्गदर्शनासाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्कात राहायचं आहे. तेच तुम्हाला योग्य ती सगळी माहिती देतील. तर मग आता सांगा, ही सगळी अधिकृत आणि अचूक माहिती मिळाल्यानंतर शासनाच्या या योजनेचा फायदा घेऊन आपलं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या अजून मजबूत होण्यासाठी आपण तयार आहोत का? याचा विचार नक्की करा. जर ही माहिती तुम्हाला खरंच उपयुक्त वाटली असेल तर आमच्या या प्रयत्नांसाठी एक लाईक नक्की करा. शासनाच्या अशाच खऱ्या आणि खात्रीशीर योजनांची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ते घंटीचं बटण नक्की दाबा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा माहितीपूर्ण व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे कुणाचीही फसवणूक होणार नाही. धन्यवाद.